सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 अर्थसंकल्प सभागृहात सादर करीत आहे। घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य, लढलास तू या मातीसाठी, विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती, तूच आमचे मंदिर, तूच आमची मूर्ती, अशा महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायाला वंदन करून, त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आणि ज्यांनी प्रत्येक मराठी मनात स्वाभिमान जागवला ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी महाराष्ट्राचा 2023-24 अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करत आहे। हे करण्यापूर्वी एवढंच सांगू इच्छितो, या नभाने या भूमीला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येती अशा फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे, अशा या महाराष्ट्राच्या भूमीला संपन्न करणाऱ्या बळीराजाला हा अर्थसंकल्प आम्ही समर्पित करत आहोत। अध्यक्ष महोदया, आज जगद्गुरू तुकोरायाच्या वैकुंठ गमनाचा दिवस अर्थात तुकाराम बीज। भागवत धर्मात कळसाचे स्थान असलेल्या आणि विचारांनी महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांनी जो संदेश दिला, पिकवावे धन ज्याची आस करावी जन, अशा तत्वाला अनुसरून राज्याचा अर्थसंकल्प मांडतो। काल जागतिक महिला दिन झाला। उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृती दिन, भारताच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। संत निवृत्तीनाथांचे 750वे जयंती वर्ष सुरू आहे, ज्यांनी भारताला केवळ संविधानच दिले नाही तर अर्थकारणावर सुद्धा मार्गदर्शन करून त्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाचे शताब्दी वर्ष सुद्धा आहे। कितीतरी योग जुळून आले, त्याचंच अर्थमंत्री म्हणून माझा आणि महाराष्ट्राच्या अमृत काळातील सुद्धा पहिला सन 2023-24 अर्थसंकल्प लोकशाहीच्या या सर्वोच्च व्यासपीठावर सादर करताना मला अत्यानंद होत आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी शासनाची पुढील वाटचाल असेल। 2 ते 9, 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यास 350 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। आंबेगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्यात येत आहे। याच धर्तीवर मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येतील। या उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल। त्यासाठी 250 कोटी रुपये निधी देण्यात येईल। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या शिवचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल। शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। भारत विकसित राष्ट्र व्हावे हा माननीय पंतप्रधान महोदयांचा निर्धार असून त्या दृष्टीने 2027 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान $5 ट्रिलियन व्हावे हे त्यांचे उद्दिष्ट आहे। त्यात $1 ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असावा हा आमचा संकल्प आहे। यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करून त्यात उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे। राज्याच्या जलद आणि सर्वसमावेशी विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र ही संस्था स्थापन करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी
36,000 कोटीहून अधिकची तरतूद झाली. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प 5 ध्येयावर आधारित अर्थात पंचामृत असा आहे. ते पुढील प्रमाणे: 1. अमृत म्हणजे शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास. 3. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. 4. रोजगार निर्मिती, सूक्ष्म कुशल रोजगारक्षम युवा. आणि 5. पर्यावरणपूरक विकास. असा हा अमृत काळातील संकल्प आहे. प्रथम अमृत शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी. संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. एक बीज पेरले की त्यातून असंख्य कणस निर्माण होतातच. आज मात्र हवामानामुळे अवकाळी आणि अवर्षण अशा असंख्य समस्यांना अन्नदाता ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला हक्काच्या मदतीची हमी आवश्यक आहे. कायम शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे. यावर्षी अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारा नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपयात राज्य सरकार आणि 6,000 रुपयाची भर घालेल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये प्रतिवर्षी मिळतील. याचा लाभ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी सन 2023-24 मध्ये 6,900 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित केला आहे. केंद्र शासनाच्या 2016च्या प्रधानमंत्री पीक योजनेत विमा हप्त्याच्या 2% रक्कम शेतकऱ्यांनी भरण्याची तरतूद आहे. हा भार सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता त्याच्या हिश्श्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरेल. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येईल. या योजनेसाठी वार्षिक 3,312 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या 2 अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले. शेतीचा शाश्वत विकासासाठी सर्व समावेशकता अत्यंत गरजेची आहे आणि म्हणून महाकृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो. यात पीक, फळपीक या मूलभूत घटकांच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया तसेच तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल. आगामी 5 वर्षात या योजनेसाठी 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. आमच्या सरकारने सन 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात आले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्याचे लाभ देण्यात येतील. धान विक्रीवर प्रति क्विंटल बोनस देण्याची पद्धत प्रचलित आहे. आता नवीन योजनेद्वारे धानाची विक्री न तपासता 7/12 नोंदीवरील लागवडीच्या क्षेत्र प्रमाणात धान्य उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022-23 साठी डीबीटीद्वारे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्याचा निर्णय मी घेतला आहे. जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, ठिबक सिंचन, शेततळे
शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे। या विविध योजनांकरिता 2023-24 मध्ये 1000 कोटी रुपये एवढा नियतव्यय प्रस्तावित आहे। सुमारे 200 कोटी रुपयाच्या भाग भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे। साध्या काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया केलेल्या काजू बोंडीची किंमत 7 पटीने अधिक आहे। उत्पादन वाढीसाठी कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्रे प्रस्थापित करण्यात येतील। काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातली चंदगड व आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरिता 1325 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल। अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना विमा छत्र देण्यासाठी विमा कंपन्यांमार्फत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबवण्यात येते। मात्र विमा दावे प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठपुरावा करावा लागतो। शेतकऱ्यांचा त्रास दूर करण्यासाठी आणि राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवेल आणि या सुधारित योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान दिले जाईल। नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देताना आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येईल। 1000 जैवनिविष्ठा स्तोत्र केंद्रे स्थापन करून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येईल। यासाठी 3 वर्षात 1000 कोटी रुपयाचा निधी दिला जाईल। संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे तृणधान्य वर्ष घोषित केले आहे। आम्ही महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले आहे। त्यासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे। श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्य साखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा अंतर्भाव आहे। सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल। कृषी व संलग्न क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व प्रसार करण्यासाठी नागपूर येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येईल। या केंद्रासाठी 227 कोटी 46 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। नागपूर, काटोल व कमळेश्वर जिल्हा नागपूर, मोर्शी जिल्हा अमरावती तथा बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे विकसित करण्यात येतील। यासाठी 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येईल। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येईल। ती प्रतिवर्षी प्रति व्यक्ती 1800 रुपये एवढी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानासाठी गेल्या हंगामात शेतकऱ्यांना SDRF दुप्पट दराने मदत देण्यात आली। बाधित शेतकऱ्यांना 7093 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला। यापूर्वी निकषात नसणाऱ्या सततच्या पावसासाठी मदत मिळत नसे, परंतु आता ती वर्गवारी करून शेतपीक नुकसानीसाठी ठराविक निकषाने मदत देण्यात येईल। SDRF मधून द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर राज्यात 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावे, पंचनाम्याबाबत शेतकऱ्यांची तक्रार येऊ नये यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा करण्यात येईल। शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने तातडीची मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी उपग्रहांची व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल। कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येतील। तसेच त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी
शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागाला 3,339 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागास 584 कोटी रुपये, सहकार व पणन विभागास 1,106 कोटी रुपये, फलोद्यान विभागास 648 कोटी रुपये व अन्न नागरी पुरवठा विभागास 481 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। देशी गोवंशाचं संवर्धन, संगोपन व संरक्षण व्हावे म्हणून देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन प्रत्यारोपणाच्या सुविधेत वाढ करण्यात येईल। तसेच अस्तित्वातील कायद्याची योग्य अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येईल। आयोगाकडून गोवंश सेवा केंद्र योजना व गोमय मूल्यवर्धन योजना ही नवीन योजना राबवण्यात येईल। विदर्भ व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्पांचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी 2023-24 या वर्षात 160 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे। अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येईल। राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत मेंढी पालनासाठी अनुदान देण्यात येते। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरीव निधी देण्यात येईल। राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून राज्यातील धनगर व तत्सम जमातीतील लाभार्थ्यांना मेंढी शेळी पालनाकरिता 10,000 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढी व सहकारी विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल। 10,000 कोटी या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथे राहील। धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने सन 2019 मध्ये आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर वेगवेगळ्या 22 योजना राबवण्याच्या 1,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम हाती घेतला होता। सदर कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी सर्वसाधारण योजनेतून उपलब्ध करून देण्यात येईल। या योजनेचे संनियंत्रण मंत्रिमंडळातून प्राधिकारात केलेल्या शक्ती प्रदत्त समिती करेल। प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। प्रकल्पामुळे विस्थापित तसेच तात्पुरत्या प्रभावित मच्छीमार कुटुंबांच्या कल्याणासाठी प्रकल्पाच्या 2% की कमाल 50 कोटी रुपयांचा मत्स्य विकास कोष स्थापन करण्यात येईल। मच्छीमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिकी नौकेच्या कमाल 120 अश्वशक्तीच्या इंजिनाची मर्यादा होती। ही मर्यादा शासनाने काढून टाकली असून 85,000 अधिकच्या मच्छीमार बांधवांना आता या योजनेचा लाभ मिळेल। अनुदानाचा वर्षानुवर्ष असलेला अनुशेष यावर्षी पूर्णतः दूर करण्यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। मच्छीमारांसाठी विमा योजना केंद्र शासनाच्या मदतीने या वर्षापासून पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी 5 लाख रुपये विमा क्षेत्राची योजना सुरू करण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पशुवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य विभागास 508 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। हरित ऊर्जा व पडीक जमिनीपासून भूधारकांना उत्पन्न मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत खासगी पडीक जमीन ऊर्जा कंपन्यांना भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना या वर्षाच्या निर्धारित केलेल्या किमतीच्या 6% किंवा प्रतिवर्ष 75,000 रुपये प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल या दराने वार्षिक भाडेपट्टा शेतकऱ्यांना देण्यात येईल। शेतीसाठी दिवसा वीज शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी आगामी 3 वर्षात 30% कृषी वीज वाहनांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून सुमारे 9,50,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल। तसेच प्रधानमंत्री कुसुम योजनेतून दरवर्षी 1,50,000 सौर कृषी पंप लावण्यात येतील। कृषी पंपाची त्वरित वीज जोडणी होण्यासाठी प्रलंबित असलेल्या 86,073 कृषी पंप अर्जदारांच्या वीज जोडण्या तात्काळ देण्यात येतील। उपसा जलसिंचन योजनेतील
शेतकऱ्यांना वीज दरात सवलतीची मुदत मार्च 2023 पर्यंत होती। या सवलतीस मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल। विद्युत ट्रान्सफॉर्मर्स नादुरुस्त असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पाणी असूनही योग्य वेळेत पिकांना संरक्षित सिंचन मिळत नाही। परिणामी उत्पन्नात घट होते। नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरू करण्यात येईल। उत्तर कोकणातील नारपार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातून वाहून जाणारे पाणी मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राज्य शासनाच्या निधीतून हाती घेण्यात येईल। या प्रकल्पाचा फायदा मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना होईल। वैनगंगा खोऱ्यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रात वळवण्यात येईल। याबाबतच्या सर्व आवश्यक मान्यता देऊन प्रकल्पांसाठी विशेष निधीची उभारणी लवकरात लवकर सदरची कामे सुरू करण्यात येतील। तापी खोऱ्यातील नैसर्गिक भूमिगत विस्तार्ण पाणीसाठ्याची पातळी दिवसेदिवस खालवत आहे। पश्चिम विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तापी पुनर्भरण प्रकल्पाला मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल। धाराशिव व बीड जिल्ह्यातील 133 गावांना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे। या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। राज्यात प्रगतीपथावरील 268 सिंचन प्रकल्पापैकी सन 2023-24 मध्ये एकूण 40 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे। आमच्या शासनाने मागील 6 महिन्यात 27 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील मंजूर 27 प्रकल्पापैकी 9 प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झाले असून सन 2023-24 मध्ये 6 प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। बळीराजा जलसंजीवनी योजनेतील मंजूर 91 प्रकल्पापैकी सन 2023-24 मध्ये 24 प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास सन 2023-24 मध्ये 1,500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। हा प्रकल्प सन 2024 मध्ये पूर्ण करण्यात येतील। कोकणामध्ये सिंचनाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी एक विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल। तसेच खारभूमी बंदराच्या कामांना गती देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा, लाभक्षेत्र विकास व खारभूमी विभागास 15,066 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे। मराठवाडा वॉटर ग्रीड मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या सततच्या समस्येवर मात करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून, बीड व लातूर जिल्ह्यांकरता जायकवाडी, माजलगाव, ऊर्ध्व मनार या धरणातून, धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना, कोळेगाव, निम्न तेरणा धरणातून प्रथम, द्वितीय व तृतीय वॉटर ग्रीड निर्माण करण्याची कार्यवाही सुरू आहे। हर घर जल योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरिता पाठविलेला आहे। जलजीवन मिशन अंतर्गत 2023-24 मध्ये 17,72,000 कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे प्रस्ताव असून त्याकरिता सुमारे 20,000 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे। राज्यातील सर्व शहरे जलशाश्वत करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेण्यात येतील। स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून 1,656 MLD क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प, 10,000 किलोमीटर मलजलवाहिनी, 4,55,00,000 मेट्रिक टन साठवलेला कचरा प्रक्रिया करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात येतील। 22 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना 124 यांत्रिकी रस्ता साफ करण्याची वाहने
उपलब्ध करून देण्यात येतील। ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत 15,146 गावांमध्ये कामे पूर्ण करण्यात येतील। 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास 3,454 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। यावर्षी अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पावसाच्या प्रत्येक थेंबातून जलसंवर्धन अत्यावश्यक आहे। 2015 ते 2019 या काळात 22,500 गावात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले। 20,544 गावे जलस्वयंपूर्ण होऊन 27 लाख सहस्त्र घनमीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली। 39 लाख हेक्टर शेतीला संरक्षित सिंचन सुविधा मिळावी। अफाट लोकप्रिय आणि यशस्वी ही योजना गेल्या काळात बंद करण्यात आली। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आता पुन्हा एकदा जलयुक्त शिवार योजना 2 प्रारंभ करून 5,000 गावांमध्ये राबवण्यात येईल। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार 2017 मध्ये प्रारंभ केलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत 8,500 जलसाठ्यातून 7 कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला। 12,500हून अधिक गावात 66,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतात तो टाकण्यात आला। त्यामुळे शेतीची उत्पादकतेत वाढ आणि धरणांच्या साठवण क्षमतेत भरीव वाढ असे दुहेरी उद्देश सफल झाले। जलसाठ्यांमध्ये अजून 44 कोटी घनमीटर गाळ असल्याचा अंदाज आहे। या योजनेस पुढील 3 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मृद व जलसंधारण विभागास 3,886 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। प्रथम अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी यासाठी कार्यक्रम खर्चाकरिता 29,163 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात आहे। आता मी पंचमृतापैकी द्वितीय अमृताकडे वळतो। द्वितीय अमृत महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास। अध्यक्ष महोदया, काल 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरविली जाते। यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक असे महिला धोरण घोषित करणार आहोत। जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, लाडकी लेकमी संताची मजवरी कृपा बहुतांची। मुलींच्या सक्षमीकरणाकरिता लेक लाडकी हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशर रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत 8,000 असे अनुदान दिले जाईल। लाभार्थी मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल। महिला खरेदीदाराला निवास घटकांच्या खरेदीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देण्यात आली आहे। सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला पुरुष खरेदीदारास निवासी घटकाची विक्री करता येत नाही। सदर अट शिथिल करण्यात येईल। तसेच महिलांना अन्य करात सवलतीच्या घोषणा भाग 2 मध्ये करणार आहे। बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर विकसित करण्यात येईल। केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ। राज्यामध्ये सुमारे 81,000 आशा स्वयंसेविका आणि 3,500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत। अशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन 3,500 रुपये आहे, तर गट प्रवर्तकाचे मानधन 4,700 आहे। या मासिक मानधनात 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येईल। अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरून 10,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 रुपयावरून 7,200 रुपये,
आणि अंगणवाडी मदतनीसाचे मानधन 4,425 रुपयावरून 5,500 करण्यात येईल. महिला केंद्रित पर्यटन धोरण. महिलांना सुरक्षित, सुविधाजनक प्रवास व पर्यटनासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल. नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे. देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतिशील बदलामुळे शहरी भागात नोकरी करता अनेक महिला त्यांचे घर सोडून राहत आहेत. अशा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाच्या मदतीने 50 वसतिगृहे सुरू करण्यात येतील. शक्ती साधन योजना. सध्या राबविण्यात येणाऱ्या अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार व उज्ज्वला योजना एकत्रित करून केंद्र शासनाच्या मदतीने शक्ती सदन ही नवी योजना सुरू करण्यात येईल. या योजनेमध्ये पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येतील. या योजनेअंतर्गत 50 नवीन शक्ती सदन सुरू करण्यात येतील. महिलांच्या आरोग्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाअंतर्गत 4 कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे 20,000 पदे भरण्यात येतील. सन 2023-24 या वर्षाकरिता कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बाल कल्याण विभागास 2,843 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. आता मी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घोषणा करतो. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या उपचाराची मर्यादा 1,50,000 रुपयावरून 5 लाख करण्यात येईल. नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येईल. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या दरात 2,50,000 रुपयावरून 4 लाख रुपये एवढी वाढ करण्यात येईल. आपला दवाखाना. मुंबईत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात 700 दवाखाने सुरू करून त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतील. 2023-24 या वर्षाकरिता कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागास 3,501 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. आमचे सरकार कायम अंत्योदयाचा विचार करणारे आहे. त्यामुळेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजना निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात 1,000 वरून 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. यासाठी 2,400 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद करण्यात येईल. हे मानधन प्रतिमाह पहिल्याच आठवड्यात नियमितपणे प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्रे स्थापन करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाखालील लाभार्थी कुटुंबांना दीपावली निमित्त फक्त 100 रुपयात प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर धान्य तेल असा शिधा देण्यात आला. आता गुढीपाडवा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1,63,00,000 अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल. त्याकरिता 473 कोटी रुपये खर्च येईल. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आमची कायम वाटचाल राहिली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांनीही तेच तत्व सांगितले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर सकाळांसी येते आहे अधिकार, हेच आमच्या सरकारचे ब्रीदवाक्य आहे. वेगवेगळ्या समाजाच्या घटकांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवी विकास संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत, साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळ या महामंडळांची पुरेशी तरतूद करण्यात येत आहे. लिंगायत समाजातील तरुण, सुरक्षित, बेरोजगार नवउद्योजकांना स्वयंउद्योगासाठी अर्थसहाय्य देण्याकरिता जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोजी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची इतर मागासवर्गीय वित्त विकास मंडळाअंतर्गत स्थापना करण्यात येईल. ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील. त्यांच्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्थेचे सारथी येथे विभागीय कार्यालय व सुसज्ज अभ्यासिका तसेच मुलांचे व मुलींचे वसतिगृह सुरू करण्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 16,494 कोटी व इतर मागास बहुजन कल्याण विभागास 3,996 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. आमच्या शासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण केला आहे. या विभागाकडून दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार, स्वयंरोजगार या संबंधीच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल. 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा म्हणून दर्जोन्नत करण्यात येईल. अनुसूचित जमातीच्या PhD करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी अधिछात्रवृत्ती योजना राबवण्यात येईल. अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 3000 बचत गटांची निर्मिती करण्यात येईल. बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत 25,000 रुपयावरून 50,000 रुपये वाढ करण्यात आली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी दिव्यांग कल्याण विभागास 1,416 कोटी, आदिवासी विकास विभागास 12,655 कोटी व अल्पसंख्याक विकास विभागास 743 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. सर्वांसाठी घरे ही माननीय पंतप्रधान महोदयांची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. राज्यातही ग्रामीण भागात 10 लाख घरांचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 लाख घरे बांधून पूर्ण करण्यात येतील. यातील 2,50,000 अर्थात 60% घरे ही अनुसूचित जाती आणि जमातींच्या लाभार्थ्यांसाठी तर 1,50,000 घरकुले ही इतर प्रवर्गांसाठी असतील. रमाई आवास योजनेत 1800 कोटी रुपये निधी देऊन 1,50,000 घरकुलांची बांधणी करण्यात येतील. यातील किमान 25,000 घरे ही मातंग समाजासाठी असतील. शबरी, पारधी आणि आदिम विकास योजनेत 1200 कोटी रुपये खर्च करून 1 लाख घरे बांधण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी 25,000 तसेच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी 25,000 घरे बांधण्यात येतील. यासाठी 600 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याच्या नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल. या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील. असंघटित क्षेत्रातील 3 कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येईल. राज्यातील ऑटो रिक्षा,
टॅक्सी चालक मालकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याण महामंडळ स्थापन करण्यात येईल. माती कामगिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शासनाने सन 2018 मध्ये संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळाची स्थापना केली आहे. याकरिता सन 2023-24 मध्ये 25 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता गृहनिर्माण विभागास 1,332 कोटी, कामगार विभागास 156 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. द्वितीय अमृत महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विचार या कार्यक्रमासाठी एकूण 43,036 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात आहे. आता मी पंचामृतापैकी तृतीय अमृताकडे वळतो. तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. देश जेव्हा $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे झेप घेतोय तेव्हा महाराष्ट्राने सुद्धा त्यात $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा वाटा उचलण्याचे ठरविले आहे. सन 2028-29 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पन्न 14.2% वरून 20% झेप घेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर आमचा भर आहे. यातून राज्याचा समग्र विकास साध्य होणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 88% काम पूर्ण झाले आहे. यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये झाले. फेब्रुवारी 2023 पर्यंत 10 लाख वाहनांनी या मार्गाचा वापर केला आहे. आता या महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजा नोड ते शेगाव पर्यंत चौबदरी महामार्ग बांधण्यात येईल. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी असा नागपूर गोवा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार होतो आहे. 760 किलोमीटरच्या या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन्ही ज्योतिर्लिंगे, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईचे पंढरपूर, तसेच कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही तीर्थक्षेत्रेही जोडली जातील. हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव अशा 6 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग मराठवाड्यातील अर्थकारणाला भक्कम पाठबळ देईल. वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या विकासाला सुद्धा मोठी चालना मिळेल. या प्रकल्पावर 86,300 कोटी खर्च अपेक्षित आहे. विकासाचे महामार्ग. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने 27,000 कोटी रुपये खर्च करून पुणे रिंग रोडचे काम सुरू आहे. सन 2022-23 मध्ये 1,000 कोटी रुपये दिले आहेत. येत्या वर्षी भूसंपन्नासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबई पुणे द्रुतमार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकच्या बांधकामासाठी 6,695 कोटी रुपये सुधारित किमतीस मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे 60% काम पूर्ण झाले आहे. विरार ते अलिबाग ही 126 किलोमीटर लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका ही अनेक राष्ट्रीय महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई पारबंदर प्रकल्प, दिल्ली मुंबई राखीव मालवाहक मार्गिका व रेवस बंदराला जोडणारी महत्त्वाची मार्गिका आहे. यामध्ये बस, जलद वाहतूक, मेट्रो रेल्वे, पाणी पुरवठा वाहिनी, वायू वाहिनी, सांडपाणी वाहिनी या सर्व बाबींचा समावेश आहे. या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च 40,000 कोटी असून सविस्तर प्रकल्प अहवाल व वित्तीय आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील रेडी या सागरी महामार्गाचे काम सुरू असून या प्रकल्पावर 9,000
573 कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे। आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा 2 मध्ये सुमारे 4000 कोटी रुपयातून 468 किलोमीटर लांबीची कामे, हायब्रिड ॲन्युइटी भाग 2 अंतर्गत 90,000 कोटी रुपयातून 7500 किलोमीटर रस्ते विकासाची कामे हाती घेतली जातील। सन 2023-24 या वर्षात रस्ते आणि पूल याच्यासाठी 14,225 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित असून यातून सुमारे 10,125 किलोमीटर लांबीचे रस्ते सुधारणा, 1,203 पूल व मोऱ्यांची कामे पूर्ण केली जातील। एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर मुंबई कोल्हापूर, ठाणे धुळे, नाशिक पुणे, सोलापूर बीड, नागपूर चंद्रपूर, नागपूर अमरावती, घोडबंदर अचाड, अहमदनगर पुणे आणि अकोला वाशिम या महामार्गावर ही प्रणाली राबवण्यात येईल। ग्रामीण रस्ते, सन 2023-24 या वर्षात जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग या रस्त्यांच्या 3,000 कोटी रुपयांची किमतीची 4,500 किलोमीटर लांबीची रस्ते सुधारण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात येतील। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी सुमारे 6,500 किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। त्यापैकी 5,500 किलोमीटर लांबीची रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत रस्ते टिकाऊ व्हावे यासाठी हे रस्ते बांधताना सिमेंट, कॉन्क्रीट तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद शेत रस्ते योजनेत सुधार करून आणि नवीन योजना सुरू करण्यात येईल। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना करून विशेष मोहिमेद्वारे दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्यांची कामे प्राधान्याने घेण्यात येतील। आदिवासी पाडे, बंजारा ताडे, धनगरवाड्या वस्त्या रस्त्यांना जोडणे, सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी नवीन बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, सर्व बंजारा तांडे जोडण्यासाठी नवीन संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना तसेच सर्व धनगर वाड्या वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना सुरू करण्यात येईल। या योजनांसाठी एकंदर 4,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील सीमावर्गीय भागातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व ग्राम विकासाच्या विविध योजना राबविण्याचा सर्वंकष कार्यक्रम तयार करण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागास 19,491 कोटी रुपये, ग्रामविकास व पंचायत राज विभागास 8,490 कोटी रुपये आणि नियोजन व रोजगार हमी योजना विभागास 10,297 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात 40 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। दुसऱ्या टप्प्यात विस्तारीकरणाला केंद्र शासनाने मान्यता दिली असून सुमारे 43.80 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम 6,708 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 मध्ये हाती घेण्यात येईल। पुण्यातील हिंजवाडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे या 23.3 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची अंदाजित किंमत 8,313 कोटी रुपये असून काम प्रगतीत आहे। नवीन मेट्रो प्रकल्पही हाती घेण्याचे प्रस्तावित असून ठाणे शहराचा वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, नाशिक मेट्रो निओ प्रकल्प, पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविले आहेत। केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येतील। रेल्वे प्रकल्प, केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी यापूर्वी कधीही झाली नाही एवढी 13,539 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे।
याबद्दल मी माननीय पंतप्रधान महोदयांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो। रेल्वे प्रकल्पांमध्ये आर्थिक सहभाग। राज्याच्या ग्रामीण विशेषतः अविकसित भागात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यापूर्वी बंद करण्यात आलेल्या 50% राज्य हिस्सा देण्याचे धोरण या शासनाने स्वीकारले आहे। अहमदनगर, बीड, परळी वैजनाथ, वर्धा, यवतमाळ, नांदेड, वडसा, देसाईगंज, गडचिरोली, नागपूर, नागबीड या मार्गांची कामे विविध टप्प्यात असून केंद्र सरकारने कल्याण मुरबाड या नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे। नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या 84 किलोमीटरमध्ये नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी राज्य हिस्सा 452 कोटी रुपये देण्यात येईल। त्याचप्रमाणे नांदेड, फलटण, पंढरपूर, खामगाव, जालना तसेच वरोरा, चिमूर, कांपा या 4 नवीन रेल्वे मार्गासाठी सुद्धा 50% राज्य हिस्सा शासन प्रदान करेल। फाटकमुक्त महाराष्ट्र। राज्यात सुमारे 2500 रेल्वे फाटके आहेत। सेतुबंधन कार्यक्रमाअंतर्गत उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यात येतील। सध्या 100 कामे होत असून मे 2023 पर्यंत 25 उड्डाणपूल सुरू होतील। सन 2023-24 मध्ये आणखी 25 उड्डाणपूल पूर्ण करण्यात येतील। बस स्थानकांची सुधारणा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 100 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणात दर्जा वाढ व पुनर्बांधणीसाठी 400 कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येतील। शिर्डी विमानतळ येथे 527 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्यात येईल। छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 734 कोटी एवढा निधी देण्यात येईल। नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार व पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन सुरू आहे। नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये निधी देण्यात येईल। अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी येथील विमानतळाच्या विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत। मुंबईतील विविध पायाभूत प्रकल्प। आमचे आदर्श महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई येथे स्मारकाचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येईल। या कामासाठी 349 कोटी रुपयाचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून उर्वरित 741 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। शिवाजी पार्क येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे 2023 अखेरीस पूर्णत्वास येईल। यासाठी राज्य शासनाकडून 351 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। मुंबई MMR आणि ठाणे परिसरातील प्रवाशांच्या सुविधेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे। त्याच्यामुळे 337 किलोमीटर लांबीचा मेट्रो जाळे विकसित करण्यात येत असून 46 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे। सन 2023-24 या वर्षात आणखी 50 किलोमीटर मार्ग खुला होईल। मुंबईतील हाती घेण्यात आलेले नवीन प्रकल्प याप्रमाणे आहेत। मुंबई मेट्रो मार्ग 10 गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड, एकूण लांबी 9.2 किलोमीटर, अंदाजित किंमत 4,476 कोटी। मुंबई मेट्रो 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एकूण लांबी 12.77 किलोमीटर, अंदाजित किंमत 8,739 कोटी रुपये। मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा, लांबी 20.75 किलोमीटर, प्रकल्पाचा अंदाजित खर्च 5,865 कोटी रुपये। हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील। मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1,729 कोटी रुपये अंदाजित खर्चाची नागरी सेवा सुविधा सुधारणेची 820 कामे हाती घेण्यात आली आहेत। 121 कामे पूर्ण असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत। मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत पारसिक हिल्स बोगदा, मिराद भाईंदर पाणी पुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम आणि विविध उड्डाण पुलांची कामे यावर्षी पूर्णत्वास येतील। मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडण्याचा 424 कोटी रुपयाच्या
किमतीचे काम हाती घेण्यात येत आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जलवाहतुकीसाठी जेट्टी व संबंधित सुविधा उभारण्यासाठी 162 कोटी किमतीच्या प्रकल्पाला 162 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईतून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, खाडी, नवी मुंबई अशी जलमार्गाने वाहतूक शक्य होईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागास 9,725 कोटी रुपये, परिवहन व बंदरे विभागास 3,746 कोटी व सामान्य प्रशासन विभागास 1,310 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास यासाठी कार्यक्रम खर्चाअंतर्गत एकंदर 53,058 कोटी 55 लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात आहे। आता मी पंचामृतापैकी चतुर्थ अमृताकडे वळतो। चतुर्थ अमृत रोजगार निर्मिती, सक्षम कुशल रोजगारक्षम युवा। महाराष्ट्राचे नवीन लॉजिस्टिक धोरण तयार करण्यात येत आहे। भारताचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या व दळणवळणाच्या दृष्टीने संपूर्ण भारताच्या वाहतुकीचे मध्यवर्ती ठिकाण ठरलेल्या नागपूर येथे 1,000 एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार करण्याचा शासनाचा मानस आहे। केंद्र शासनाच्या रिड्यूस, रियूज, रिसायकल या तत्वावर आधारित सर्क्युलर इकॉनॉमी पॉलिसीच्या अपेक्षित उद्योग उभे राहावेत यासाठी विशिष्ट क्षेत्र तयार करून राज्यात मुंबई, नागपूर, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व रत्नागिरी अशा 6 ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्याचा शासनाचा मानस आहे। वस्त्रोद्योग व खनिकर्म क्षेत्राला चालना देण्यासाठी सन 2023-24 मध्ये शासन नवीन धोरण जाहीर करेल। औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी स्थानिक पातळीवर तसेच डावोस येथे 1,50,000 कोटीपेक्षा अधिक रकमेचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत। सन 2023-24 या आर्थिक वर्षात 1,00,000 कोटीपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त होईल, ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणासाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण व संशोधन सभा उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे। राज्य शासनाच्या जेम्स अँड ज्वेलरी संदर्भात नवीन धोरण तयार करण्यात येत आहे। नवी मुंबई येथे भव्य जेम्स व ज्वेलरी पार्क उभारण्यात येत आहे। प्रयोगशाळेत तयार होणारे हिरे, रत्ने व आभूषणांचा उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्यात येईल। महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केली आहे। मानधर तालुका महाबळेश्वर हे गाव मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे। गावातील लोकांना कायमचा रोजगार मिळावा म्हणून मधवार्षी संवर्धन झाले आहे। हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यातही राबवण्यात येईल। 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी उद्योग विभागास 934 कोटी व वस्त्रोद्योग विभागात 708 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। आजच्या आधुनिक काळात कौशल्य विकास हा रोजगाराचा आत्मा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सहाय्यास, कारण अभ्यास तुका म्हणे। डिसेंबर 2022 अखेर 317 रोजगार मेळाव्यातून 29,870 उमेदवारांची निवड झाली। राजभवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात 1,25,000 उमेदवारांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत 4,85,000हून अधिक तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण केले। 2,81,000हून अधिक शेतकऱ्यांना गटशेती व्यावसायिकाच्या नोकरीसाठी प्रशिक्षित प्रमाणित केले। यातून 300 शेतकरी उत्पादक गटांची स्थापना झाली। गावातून शहराकडे जाणारे स्थलांतर थांबावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार करिता 500 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येईल। लहान मुलांमध्ये
कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून महानगरपालिका जिल्हा परिषद शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील। शैक्षणिक वर्ग 2023-24 पासून मुंबईतील शाळांमध्ये प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येईल। कौशल्य वर्धनाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनविण्याकरिता पुढील 3 वर्षात 2307 कोटी रुपयाची अतिरिक्त गुंतवणूक करून राज्यातील 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ करण्यात येईल। तसेच 75 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करून 610 कोटीचा प्रकल्प राबवण्यात येईल। 1 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाची उद्घाटन करण्यात आले। विद्यापीठात BBA इन रिटेल मॅनेजमेंट, MBA इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर, सायबर सुरक्षा यासारखे शैक्षणिक कार्यक्रम सुरू आहेत। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभागास 738 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी 1,0866 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे। शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून 2023-24 मध्ये 1,11,285 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केलेला आहे। भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली आस्थापनांमध्ये रिक्त असलेली 75,000 पदे भरण्याची मोहीम आमच्या शासनाने हाती घेतली आहे। शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ। शिष्यवृत्तीच्या रकमेत 5वी ते 7वी इयत्ता करिता 1,000 वरून 5,000 रुपये आणि 8वी ते 10 इयत्ता करिता 1,500 वरून 7,500 रुपये प्रति विद्यार्थी वाढ करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांसाठी गणवेश। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की आपण गणवेश फक्त ठराविक कॅटेगरीतल्या लोकांना देत होतो। शेजारी असलेला मुलगा त्या ठिकाणी हिरमुसला व्हायचा। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 8वी पर्यंतच्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश वितरण करण्यात येईल। प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक सेवकांच्या 6,000 रुपयावरून 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000 वरून 18,000 रुपये व उच्च माध्यमिक शिक्षक सेवकांना 9,000 वरून 20,000 रुपये एवढी वाढ देण्यात येईल। राज्य शासनाकडून खाजगी अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यावर्षी अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी 1,160 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। PM श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार PM श्री शाळा या योजनेचा आरंभ झाला आहे। 816 शाळांना PM श्री शाळा म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षात 1,534 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता शालेय शिक्षण विभागास 2,760 कोटीची नियतव्यय प्रस्तावित आहे। उद्योगांना अत्याधुनिक तंत्रप्रशिक्षित मनुष्यबळांची निर्मिती, उद्योगांशी प्रभावी समन्वय, नवीन संशोधन, त्यातून रोजगार निर्मितीसाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। या संस्था पुढील प्रमाणे आहेत: महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था, अमरावती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ, याशिवाय लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येईल।
सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागास 1920 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असून त्यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा समावेश आहे। मानसिक अस्वास्थ्य व व्यसनाधीनतेची वाढती समस्या लक्षात घेऊन जालना, भिवंडी, पुणे आणि नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील। ठाणे आणि कोल्हापुरात 850 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक मनोरुग्णालये प्रस्तावित आहेत। सन 2023-24 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास 2355 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 युवकांना जलपर्यटन, कृषी पर्यटन, कॅरवान पर्यटन, साहसी पर्यटन, शाश्वत पर्यटन आधारित तीर्थ क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येईल। पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर येथे फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। पर्यटकांची चांगली निवास व्यवस्था व्हावी म्हणून पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 10 पर्यटन स्थळावर टेंट सिटी उभारण्यात येतील। पर्यटनास चालना देण्यासाठी राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार केला आहे। जव्हारचा भगवान बिरसा मुंडा महोत्सव, नांदेड येथील वीर बाल दिवस महोत्सव, शिवनेरी येथील शिवजयोत्सव अशा विविध महोत्सवांचा त्यात समावेश आहे। खेळांची उंची वाढवण्यासाठी मिशन लक्षवेध राबवण्यात येईल। बालेवाडी पुणे येथे सायन्स सेंटर विकसित करण्यात येईल। पुण्यात क्रीडा विद्यापीठ कार्यान्वित झाले। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज येथे 50 कोटी रुपये खर्च करून नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्थेस अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येईल। विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथील कामांसाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। या वर्षांसाठी कार्यक्रम खर्चाकरिता क्रीडा विभागास 491 कोटी रुपये, पर्यटन विभागास 1805 कोटी रुपये एवढा नियतव्यय प्रस्तावित आहे। चतुर्थ, अमृत रोजगार निर्मिती। सक्षम कुशल रोजगारक्षम युवा व्हावा यासाठी कार्यक्रम खर्चाकरिता एकूण 11,658 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडे वळतो। पंचम अमृत पर्यावरणपूरक विकास। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5 शब्दात पर्यावरण कसे मांडले पहा। झाडे झुडे जीव सोयीरे पाषाण। राज्याचा नेट झिरो उत्सर्जन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील। राज्याचा मुख्यतः हरित ऊर्जा क्षेत्रावर भर असून त्याकरिता सौर, जल व प्रवण ऊर्जा या क्षेत्रातील गुंतवणुकीचे 3000 कोटीचे सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत। हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर व पवन ऊर्जा या क्षेत्रात 50,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे। हवामान बदलाच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनाने ग्रीन बॉन्ड मधून 16,000 कोटी रुपये उभारण्याचे ठरविले आहे। राज्यासाठी सन 2024 पर्यंत 5,000 कोटी रुपयाची ग्रीन बॉन्ड उभारण्यात येतील। त्यातून नवीकरणीय ऊर्जा, हरित इमारती, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी व चार्जिंग सुविधा इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येतील। राज्यातील ग्रामपंचायतींचे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 20,000 ग्रामपंचायतींना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील। भुसावळ येथे 500 कोटी वॅट सौर ऊर्जेचा वापर करून 20 घनमीटर प्रति तास हरित हायड्रोजन निर्मिती करण्यात येईल। समुद्री तृण व शैवालयुक्त समृद्धी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला लाभली आहे। कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया, जैव इंधन औद्योगिक वापरात या शैवाळाची उपयुक्तता लक्षात घेऊन शैवाल शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल। यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात येईल। जायकवाडी येथील नाथसागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती करण्यात येईल। शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था
व सार्वजनिक उपक्रमाच्या मालकीचे 15 किंवा जास्त वर्ष जुनी वाहने निष्कासित करण्यात येत आहेत। खाजगी वाहनांना 8 व 15 वर्षाच्या आत स्वेच्छेने निष्कासित केल्यास नवीन वाहन खरेदीसाठी कर सवलत देण्यात येईल। राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात येईल। तसेच चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यात येईल। 5000 डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनामध्ये रूपांतर करण्यात येईल। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना 12 जिल्ह्यातील 50 शाळात सुरू आहे। या योजनेची व्याप्ती वाढून येत्या 5 वर्षात 7500 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येईल। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाचे औचित्य साधून सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत 75 तलावांचे पर्यावरणपूरक संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल। अमृत सरोवर निर्मितीच्या योजनेचे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येईल। अमृत वन उद्यान, बेल उद्यान, पंचायतन प्रत्येक शहरात धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण औषधी वृक्षांची अमृतवन उद्याने स्थापन करण्यात येईल। ग्रामीण भागात पर्यावरणपूरक कडुनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल या 5 वृक्षाच्या लागवडीतून पंचायतन निर्माण करण्यात येईल। धार्मिक स्थळांच्या परिसरात देवराई तयार करण्यात येतील। औषधी व शोभिवंत व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्ष प्रजातींच्या प्रमाणित रोपांच्या निर्मितीसाठी 50 हायटेक रोपवाटिकांची निर्मिती करण्यात येईल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी पक्षी उद्यान येत्या वर्षी सुरू करण्यात येईल। शिवनेरी तालुका जुन्नर येथे बिबटे सफारी सुरू करण्यात येईल। सन 2023-24 या वर्षाकरिता वन विभागास 2294 कोटी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 224 कोटी व ऊर्जा विभागास 10,919 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। पंचम अमृत पर्यावरणपूरक विकास यासाठी एकूण 13,437 कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे। गुन्ह्यांचा शास्त्रीय तपास व अपराध सिद्धी वाढविण्यासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयास बळकट करण्यात येईल। न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येईल। राज्यात 45 ठिकाणी अत्याधुनिक न्याय सहाय्यक मोबाईल युनिट्स देण्यात येतील। मुंबईतील सुरक्षितता आणि गुन्हेगारीला आळा यासाठी सीसीटीव्हीचा टप्पा नंबर 2 हाती घेण्यात येईल। वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल। कारागृहावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अत्याधुनिक अशी 2 नवीन कारागृहे बांधण्यात येतील। तसेच मुंबई येथील देवनार मानखुर्द येथे 500 मुलामुलींसाठी सर्व सुविधायुक्त बालसुधारगृह उभारण्यात येईल। सर्व भूकर मापकांना आधुनिक रोवर यंत्रणा पुरवण्यात येईल। योजनेची प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल व मोजणी 90 दिवसात पूर्ण करण्यात येईल। नियोजन प्राधिकरणाकडून परवानगीच्या प्रक्रियेत बिनशेती रूपांतर कर भरण्याची सोय राहील। स्वतंत्र अर्ज न करता बांधकाम परवानगी सोबतच बिनशेतीची सनद आपोआप निर्गमित होईल। सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना 7,500 ते 15,000 मानधन देण्यात येते। आता सर्व 12,793 कोतवालांना यापुढे 15,000 मानधन देण्यात येईल। सन 2023-24 या वर्षासाठी गृह विभागास 2,187, महसूल विभागास 434 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचे स्मारक हे बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र आहे। पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्राच्या सुमारे 500 कोटी रुपयाचा विकास आराखड्याची कामे पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येतील। सह्याद्री पर्वतात स्थित थेट शिवशंकराशी संबंध असलेल्या भीमा नदीच्या तीरी अत्यंत प्राचीन आणि जागृत असलेल्या शिवपुराणात वर्णिलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगासह त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, गुणेश्वर जिल्हा छत्रपती संभाजीनगर, औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली, वैजनाथ जिल्हा बीड या महाराष्ट्रातील 5ही ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येईल। तसेच राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन
व संवर्धनाचे कामे हाती घेण्यात येतील। यासाठी 300 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र विकास। संत गाडगेबाबा यांचे गाडगेनगर येथील समाधीस्थळ तसेच कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन तीर्थक्षेत्रासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। हे वर्ष चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवाचे वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रिद्धपूर, काटोल, बिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पंचाळेश्वर, पैठण आदी देवस्थानाच्या ठिकाणी विकास करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल। संत नामदेव महाराजांचा अभंग आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी। वारकरी संप्रदायाचा एक संपन्न वारसा महाराष्ट्राला दिला आहे। अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, निर्मणकार हे आध्यात्मिक शिकवण देतात। याशिवाय व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणादी क्षेत्रात मौलिक कामगिरी करून राष्ट्रचरित्र घडवित आहेत। राष्ट्र निर्माणासाठी या सच्च्या पायिकांसाठी श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना राबवण्यात येईल। प्रज्ञात चक्षु संत गुलाबराव महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने 1942 स्वातंत्र्यात बलिदान केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची भूमी भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहावी यासाठी आष्टी जिल्हा वर्धा येथे भव्य व साजेसे स्फूर्तिस्थळ उभारण्यात येईल। महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून विदर्भात जंगल सत्याग्रह करण्यात आला। महाराष्ट्रातील 3 ठिकाणी जंगल सत्याग्रह स्मारके उभारण्यात येतील। संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय यांच्या पालखीसोबतच संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांच्या निर्मल वारीकरिता 20 कोटी रुपये देण्यात येतील। बीड जिल्ह्यातील गहनीनाथ गडाच्या संवर्धन व विकासासाठी 25 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील म्हैसाळ, वेरूळ, खुलदाबाद, सुलीभंजन विकास आराखड्यात आवश्यक निधी देण्यात येईल। स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधीस्थळ वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या स्मारकांसाठी सुमारे 270 कोटी रुपयाच्या किमतीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून महाराजाच्या पराक्रमाला साजेसे स्मारक निर्माण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। भारतातली पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील गंजपेठ येथे भिडेवाडा येथे सुरू झाली। या जागेवर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। स्वर्गीय रासू गवई यांच्या अमरावती येथील स्मारकासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। महाराष्ट्रातील ख्यातिकीर्त विचारवंत साक्षेपी समीक्षक कैलासवासी नरहर कुरणकर यांचे नांदेड येथील स्मारकास आवश्यक निधी देण्यात येईल। कोकरूड तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल। संत जगनाडे महाराजांच्या जीवनाचा परिचय नवीन पिढीला व्हावा म्हणून नागपूर येथे संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी उभारण्यासाठी 6 कोटी रुपये निधी देण्यात येईल। तसेच संदुबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात येईल। श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती ही महानभूमी पंथाचीच नाही तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे। या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ लीळाचरित्र चक्रधर स्वामींनी लिहिला। रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल। विश्वकोश कार्यालयासाठी वाई जिल्हा सातारा येथे मराठी भाषा भवन उपकेंद्र येरुली येथे बांधकाम करण्यात येईल। मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी
मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्यात येतील। सांगली येथे नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील। राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये राखून ठेवण्यात येतील। दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, मुंबई व कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सोयी सुविधा युक्त स्टुडिओ लॅबची निर्मिती करण्यासाठी 115 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। कलाकार व कला प्रकार याची अद्ययावत माहिती, लुप्त होत चाललेल्या कला प्रकारांची जतन व संवर्धन यासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येईल। नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी निमित्त 10 कोटी रुपये निधी देण्यात येईल। मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, त्याकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी 50 कोटी रुपये करण्यात येईल। 2023-24 या कार्यक्रमाच्या खर्चाकरिता वित्त विभागास 190 कोटी, सांस्कृतिक कार्य विभागास 1085 कोटी, मराठी विभागास 65 कोटी व न्याय व विधी व न्याय विभागास 694 कोटी, माहिती व तंत्रज्ञान माहिती जनसंपर्क विभागास 1342 कोटी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास 500 कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे। सन 2023-24च्या अर्थसंकल्पात 4,03,427 कोटी रुपये महसूल अपेक्षित होती। महसूल जमेचा सुधारित अंदाज 4,03,000 निश्चित करण्यात आले आहेत। सन 2023च्या अर्थसंकल्पात 4,03,427 कोटी रुपये महसूल जमा अपेक्षित होती। महसूल जमेचे सुधारित अंदाज 4,30,924 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत। सन 2022-23च्या एकूण खर्चाच्या अर्थसंकल्पीय अंदाज 4,95,404 कोटी रुपये व सुधारित अंदाज 5,28,285 कोटी रुपये असून आपत्तीच्या काळात राज्यातील जनतेने केलेली भरीव मदत इत्यादी कारणामुळे सन 2022-23 या वर्षात खर्चाचा सुधारित अंदाजात वाढ झाली आहे। जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 15,150 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत ही तरतूद 1,810 रुपयांनी अधिक आहे। सन 2023-24 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 1,72,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजनेच्या 13,820 कोटी रुपये तर आदिवासी विकास उपयोजनेच्या 12,655 कोटीच्या नियतव्ययाचा समावेश आहे। सन 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 5,47,450 कोटीची तरतूद केली आहे। सन 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4,49,000 कोटी व 522 कोटी, महसुली खर्च 4,65,645 कोटी रुपये अपेक्षित केला आहे। परिणामी 16,122 कोटी रुपयाची महसुली तूट येत आहे। राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे। राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी राहिली आहे आणि राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी करण्यात शासन यशस्वी ठरले। सन 2023-24ची राजकोषीय तूट 95,500 कोटी रुपये आहे। यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे जनभागीदारी असलेला अर्थसंकल्प आहे। मी राज्याच्या जनतेकडून व मनातील अर्थसंकल्पाच्या विषयात सूचना मागवलेल्या होत्या। मला सांगायला आनंद होतो की 7 दिवसात सुमारे 40,000 सूचना प्राप्त झाल्या। या सर्व सहभागांचे मी मनापासून आभार मानतो। सर्व सूचना काळजीपूर्वक तपासून त्यामधील काही अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या आहेत। यानंतर मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो। मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे। सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज रुपये 2,75,000
786 कोटी रुपये आहे। यामध्ये वस्तू व सेवा कर, मूल्यावर्धित कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क या करांचा वाटा सुमारे 2,43,411 कोटी रुपये आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 2,98,180 कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे। राज्य शासनातर्फे प्रस्तावित असलेल्या विविध आर्थिक उपाययोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल याची मला खात्री आहे। महिला सक्षमीकरण, करदात्यांना सवलती व शासनाच्या महसुलात वृद्धी होऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मी पुढील प्रस्ताव सादर करत आहे। नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक 10,000पेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो। महिलांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी ही मर्यादा वाढवून 25,000 रुपये करण्याचे प्रस्तावित करत आहे। त्यामुळे मासिक 25,000 पर्यंत वेतन असलेल्या महिलांना कुठलाही व्यवसाय कर भरावा लागणार नाही। व्यवसाय कर अधिनियमामध्ये दिव्यांग व्यक्तींची व्याख्या दिव्यांग व्यक्ती हक्क 2016 नुसार सुधारित करण्याचा प्रस्तावित आहे। या सुधारणेमुळे व्यवसाय कर सुटीसाठी पात्र ठरलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या संख्येत वाढ होईल, तसेच व्यवसाय करातून सूट देण्याची प्रक्रिया सोपी होईल। हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि रायगड जिल्हा या भौगोलिक क्षेत्रात विमान चालन चक्की इंधनावर ATF वर मूल्यवर्धित कराचा दर 25% वरून बेंगलोर व गोव्याच्या समकक्ष 18% प्रस्तावित करत आहे। वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात महाराष्ट्र कर, व्याज, शास्त्री व विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड योजना 2023 अभय योजना मी जाहीर करत आहे। या अभय योजनेचा कालावधी 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 असेल। दिनांक 1 मे 2023 रोजी प्रलंबित असलेल्या थकबाकीसाठी ही योजना लागू राहील। आधुनिक वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठी व्यापाऱ्यांची थकबाकी रुपये 2 लाखापर्यंत असल्यास सदर रक्कम त्या वर्षीसाठी पूर्ण माफ करण्याचे प्रस्तावित आहे। या अभय योजनेचा लाभ लहान व्यापाऱ्यांना अंदाजे 1 लाख प्रकरणामध्ये होईल। कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्यांची थकबाकी 50 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे अशा एकूण थकबाकीच्या 20% रक्कम भरल्यास उर्वरित 80% रकमेस माफी देण्यात येईल। लहान व मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ अंदाजे 80,000 प्रकरणात होईल। वरील सर्व प्रस्तावांना सन्मान्य सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे। आज तुकाराम बीज असल्याने संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या भाषणात आले आहेत। तुकोबाराय म्हणाले, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, हीच त्यांची रामराज्याची संकल्पना होती। ज्ञानोबा माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वधर्म सूर्ये पाहो, जो दे वांछिल ते लाभो प्राणी जाते। या अर्थसंकल्पाचा हाच प्रासादिक संदेश आहे, तीच आमची प्रामाणिक भावना आहे। तशीच कृती राज्य सरकारकडून होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि त्याचबरोबर हा अर्थसंकल्पावरचं भाषण संपत असताना एकच सांगतो की लोकांच्या हिताची युती, विकास कामांना गती, उत्तुंग ध्येयाचा ध्यास करण्यासाठी आश्वासन पूर्ती, निरंतर ध्यासाची समृद्ध स्वप्नांची समक दिमागदार आमची युती सरकार, आपले युती सरकार। धन्यवाद।